चिपळूणमधील ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस वादात। उदय सामंत उद्घाटनासाठी वेळेत न पोहोचल्यामुळे भास्कर जाधव रागाने कार्यक्रमातून परतले। उद्घाटन न करता साहित्य संमेलन मधील परिसंवादाला सुरुवात झाली। एमआयएम नगरसेवकांसोबत इम्तियाज जलील हैदराबादच्या दिशेने रवाना। एमआयएम नगरसेवकांसोबत हैदराबादमध्ये दारुल सलाम डे साजरा करणार इम्तियाज जलील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये समर्थक देखील हैदराबादच्या दिशेने रवाना झाले। गडचिरोलीसह राज्यामध्ये 1500 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती 2 दिवसात जाहीर होणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। तसंच सिकल सेल पोलिओ डोस मोहीम 1 महिन्यात पूर्ण न झाल्यास कारवाई करणार, आंबेडकरांचा इशारा। साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश। साखर आयुक्तांकडून आदेश उसाची काटामारी टाळण्यासाठी उपाययोजना। कडक कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। आणि मुंबईतील चर्नी रोड पुलासाठी भाजप आक्रमक। नवीन उड्डाण पुलाला विलंब होत असल्यामुळे भाजप नेते आक्रमक। सैफी हॉस्पिटल समोर भाजपचं आंदोलन। महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच एकत्र। दशावतार चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर पार्टीला काका पुतळ्या उपस्थित। अमित ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती घट्ट असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। मनसे ठाकरेंच्या सेनेतील वादावर राऊतांची प्रतिक्रिया। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने अंकिता पाटलांचा विजय। यावेळी त्यांचे पती निहार ठाकरे देखील उपस्थित होते। भारत अमेरिका ट्रेड डील बाबत काही जण अफवा पसरवत आहेत। कृषीबाबत करार होणार नाही असं मोदींनी सांगितलेलं आहे। फडणवीसांचं स्पष्टीकरण। काही लोकांनी अफवा सोडून सोयाबीनचे भाव पाडले। अफवा पसरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, फडणवीसांचं वक्तव्य।